से केवल 2 किलोमीटर है कस्बा से अंदर जाते हुए कर्णेश्वर टेंपल के लिए। ये मंदिर संगमेश्वर से 4 किलोमीटर दूर और संगमेश्वर तालुका में महत्वपूर्ण स्थानों में से एक है। यहाँ कस्बा संगमेश्वर में स्थित कर्णेश्वर मंदिर बहुत ही प्राचीन है। हे आंबे काय मला देता का? एकच द्या। थँक्यू थँक्यू। इकडले नाही, आम्ही मंदिर दर्शनाला आलो। कर्णेश्वर मंदिर इकडून एंट्री आहे। हे ना ती एंट्री आणि इथे दर्शन झाल्यानंतर इथे जा तुम्ही या मंदिरामध्ये असं जायचं। एक पिंड आहे, त्या पिंडीमध्ये अभिषेक करायचा पाण्याचा। ओके, आंब्याबद्दल थैंक यू, बाय। तो गाड़ी हम लोगों ने वहाँ पार्क किया है। यहाँ पर लक्ष्मी नरसिंह मंदिर है और हम लोग यहाँ से ऊपर कर्णेश्वर मंदिर की तरफ जा रहे हैं। नीचे से मैंने आपको दिखाया वहाँ से ऊपर आने का, मतलब ऑन द लेफ्ट साइड यू विल सी लक्ष्मी नरसिंह टेम्पल, वहाँ से ऊपर आने का। और यहाँ पर आप देख सकते हो कर्णेश्वर टेम्पल। चलिए, मुंबई से 400 किलोमीटर और रत्नागिरी शहर से 40 किलोमीटर की दूरी पर पड़ता है कर्णेश्वर मंदिर। ज्यादातर लोगों को इस जगह के बारे में पता नहीं है, लेकिन अगर आप मुंबई और रत्नागिरी के बीच यात्रा कर रहे हैं तो आपको इस मंदिर को कम से कम एक बार जरूर देखना चाहिए। मंदिर का पूरा आंगन पत्थरों से बना है, जिससे यहाँ बहुत गर्मी होती है और इसके कारण कोई भी नंगे पैर चलना संभव नहीं होता। कर्णेश्वर मंदिर की दीवारों पर कई हिंदू देवताओं की मूर्ति आपको देखने को मिलेगी। यहाँ के कुछ स्थानीय लोग कहते हैं कि मंदिर लगभग 1600 वर्ष पुराना है और इसे कोल्हापुर के कर्ण ने बनवाया था। कुठून आला? आपलं केंद्रातून. गजानन विठ्ठल गुरु 15 पिढीचे पुजारी कब्जेदार आहेत। हा कलेक्टरांच्या अंडरच काम करतो। आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर हातोडा आणि छनीन तयार केले। ह्याला लोखंड, लाकूड, सिमेंट मशिनरी वापरलेली नाही। एका दगडात 3 फुलं आहेत, ती बघा बकोळीची फुलं आहेत, ती शंकरला आवडतात म्हणून कर्णेश्वरचं कर्णफूल म्हणतात।
एका दगडात 3 फुलं आहेत. आपल्या 8 दिशा आहेत. अष्टदिक्पाल, 8 दिशांचे देव आहेत. 3 3 3 3 3 3 म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात आणि याला अष्टदिक्पाल म्हणतात. 8 दिशांचे रक्षक, 8 दिशांचे मार्गदर्शक आणि म्हणूनही महाद्वार आहे. त्यानंतर हे बघा दशावतार आहेत. या आडव्या मूर्तीच्या वरती घ्या सिलिंगला. पहिला मत्स्य, मासा, कुर्म, कासव, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध और कलंकी. गौतम बुद्ध के बाद कलंकी चालू हुआ है. दशावतार. हे देवांचं बसायचं असं नाही. ते बसून देवांचे खाली पाय लागायचे. उभं राहिले की फुलडोकी लागायचे. भीम 14 फूट उंच होते, आपल्या दुप्पट. अशी 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताटं आहेत आणि ताटापेक्षा मोठी आहेत म्हणून याला पराती म्हणतात. असे पंचकस आहेत पार्वतीचे आणि पार्वतीचा 5वा कळस आपण पूजेला आहे म्हणून तिथे पूजा करायची. हे बघा शंखांच्या कळ्या बनवलेल्या आहेत म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख वाजतात. झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून शंखाने संशय घ्यायचा नसतो. शंख वाजतात, कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. हे नरकासूर, कीर्तिसूर राक्षस आहेत. दिवाळीला आपण पायाखाली मारतो ते असते. राक्षसांचं आणि शंकरांचं युद्ध झालं. राक्षसांनी शरणागती पत्करली आणि शंकरांकडे काय मागितलं? कायमचं पायाखाली स्थान मागितलं. श्रद्धा आणि भक्ती म्हणून इथे पाय लावून आत येत असतं. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेल्यानंतर 3 नद्यांचा संगम आहे. अलगनंदा, ओरडाणी, शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वरी आहे. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि ह्या करणेश्वर मंदिरची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं आणि सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये छत्रपती संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा, भामा, इंद्राणीचा. तिथे संभाजींची हत्या झाली, तिथे समाधी आहे म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकणतळ, तळकोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर ते हे संगमेश्वर. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. उंच पहाड आहे, गुहा आहे, जिवंत नाग आहे, धबधबा आहे. 800 फुटावरून पाणी पडतं. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे, शांत वातावरण आहे आणि कैलासपतीचं दर्शन मिळतं. हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट मन असलेलं, हात हातोडा आणि छंदीन तयार केलेलं, एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीचं, इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेला 1 दिवस 1 रात्र 6 महिन्याची होती. सूर्य उगवला की 6 महिने मावळत नव्हता म्हणून कुंभकर्ण 6 महिने झोपायचे. त्यावेळची 1 रात्र, त्यावेळेचा 1 दिवस म्हणजे आताचे 6 महिने म्हणून याला एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीचं मंदिर म्हणतात. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. गुरुदेव दत्त. पूर्वेचं महाद्वार, दक्षिणचं दक्षिण, उत्तरेचं उत्तर. तिन्ही दारासारख्या दिशा वेगळ्या आहे. इथे मंदिराची प्रतिकृती आहे. आता आर्किटेक्चर कागदावर बनवतात, थर्माकोलचं बनवतात. देवानी बघा दगडाचं मंदिर बनवलंय. हेच मंदिर आहे. मंदिराची प्रतिकृती आहे. पुढे 3 फुलं होती, इथे एकच फुल आहे बघा. बकुळीचं फुल आहे, ते शंकराला आवडतं म्हणून कर्णेश्वरचं कर्णफुल बोलतात. असे पार्वतीचे 5 ठिकाणी 5 कळस आहेत घागरी. हे दानव देव आहेत. तिथे समुद्र मंथन आहे. तिथे नीळकंठ शंकर आहेत. 14 रत्न विषप्राशन केलेलं. 15 रत्न अमृत कलश आहे बघा. ह्या गंधर्व नृतिका आहे. प्रत्येकाच्या वेगळे वाद्य आहे. ते किन्नर प्राणी आहेत ते बघा. डावी बाजूने उजवी बाजू. हे यक्ष, यक्षिणी आणि गंधर्व नृतिका ते बघा. यक्ष, गंधर्व, किन्नर हे सगळे येतात. यक्ष, गंधर्व. हा नंदीवर पार्वती बघा. छोटा नंदी.
सूर्य मंदिर आहे, अजून ही पूर्व दिशा आहे. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे, डोकीवरती 12 राशी, 12 राशी सूर्याभोवती फिरतात, म्हणून सूर्यदेवाला 12 राशींचा राजा म्हणतात. म्हणून आपण सूर्योपासना करतो, आराधना करतो. 12 राशींचा कुठल्याही असं शनी, राहू, मंगळ, केतू 12 राशींचं सामर्थ्य शांती करण्याचं काम सूर्यदेव करतात. म्हणून सकाळी उठून सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं. हातामध्ये अमृत कलश आहे, दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत, त्यांना संध्या छाया म्हणतात. पंचायतन म्हणतात त्याला, पंचायतन. पंचायतनमध्ये सूर्यदेवांचं उभी मूर्ती आहे पंचायतन मध्ये. मूर्ती काय आहे पंचायतन मध्ये. 12 राशीचं सूर्य शांती करतात. आता ग्रह शांती म्हणतो ना, त्यांचं ते शांती करण्याचं काम सूर्यदेव करतात. म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर. म्हणून सूर्य उगवला तर सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं असतं. 12 राशी शांत होतात. गुरुदेव. थँक्यू गुरुदेव. वहाँ पर अपना दर्शन हो गया. वहाँ से हम लोग अभी यहाँ पर मंदिर में जाने वाले. हे आता 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वरुणा और शास्त्री, हे 3 नद्या के 3 नद्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वर हे आहे. आणि आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की या संगमेश्वर मंदिराची आणि कर्णेश्वर मंदिराची पूजापाठ करायची. कोकण तळ, तळकोकण, गमिनीकावा, कसबा संगमेश्वर, तर हे संगमेश्वर. ये संगम, 3 नदियों का संगम जो आपको दिख रहा है यहाँ पर. तो ये है देसाईवाड़ा. या वाड्यामध्ये ना 50 लोकांची मीटिंग चालली होती महाराजांच्या बरोबर. मग त्यावेळी ज्यावेळेस मुकरब खान आला त्यावेळेस त्यांना कळल्यानंतर त्यांनी काय केलं, 25 लोकांनी 2 तुकडे केली आणि 1 तुकडी पाठवून दिली बाहेर संताजी गौरव. हा, मग त्या लोकांना काय वाटलं की महाराज गेलेत. अच्छा. मग त्यांच्या मागे ती सगळी जायला लागली आणि इथून ते त्या नदीपर्यंत गेले. परत त्यांना कळल्यानंतर मग तिथं ते युद्ध वगैरे झालं, तसं पकडलं गेलं. मालोजी घोरपडे त्यांच्याबरोबर. हा, त्यांच्याबरोबर होते. तो ये वो जगह है जहाँ पे छत्रपति संभाजी महाराज को पकड़ा था मुगलों ने. और उसके बाद क्या आप सभी जानते हो, बट दिस इज़ द प्लेस इन संगमेश्वर. ये एक्चुअली है देसाईवाड़ा, जस्ट कर्णेश्वर टेम्पल के बाजू में, मतलब नज़दीक ही है. अभी जस्ट 2 मिनट पहले हम लोग देसाईवाड़ा में थे. देखकर थोड़ा नहीं, काफ़ी दुख हुआ कि जो हुआ वहाँ पे वो आप सभी जानते हो. एंड इट्स लाइक बहुत ज़्यादा ख़राब था. लेकिन अभी और भी ख़राब लग रहा है कि जो जगह था उसको बिल्कुल भी मेंटेन नहीं किए. थोड़े टाइम के बाद जो भी है वो घर वो भी गिर जाएगा. तो लेट आने की सज़ा आज नितिन को खुद को ही लगाना पड़ रहा है. एक्चुअली जो आदमी लोग आए थे उन लोग निकल चुके, तो अभी तो इसका मतलब ये है कि लगाएगा कौन. तो नितिन को अभी खुद ही खोदना पड़ रहा है और लगा देगा झाड़.
रक्त चंदन यहाँ पे लगेगा। फाइनली अंदर घुस ही गया। मुझे लगा शायद और खोदना पड़ेगा, लेकिन नितिन ने अच्छा काम कर लिया है फाइनली। लेकिन अभी बारिश भी गिर रहा है और ज़ोर से बारिश हो रही है, लेकिन भीगने मज़ा आ रहा है, अच्छा लग रहा है। ये रोड को एक्चुअली देख के मुझे किलबरी की याद आ गई, जो कि नैनीताल में थी। ये है नितिन की हालत। एक दिन का शेतकरी बन के देखा, देख कैसा हो गया इसकी हालत। शेतकरीचा पोरगा।